पप्पानी खेकडी साफ केली, मस्त खेकडी भरलेली आहे ते बघा, चांगली भरलेली खेकडी आहेत. तर आईने मस्त बघा फ्रेश वाटण काढलं आताच, हे बघा खूप भारी वास सुटला खेकड्यांचा एकदम. तर म्हणजे रोड बघा, हा ॲक्च्युली मंडणपर्यंत रोड चांगला झाला आहे बऱ्यापैकी, थोडासा म्हणजे खराब कुठेच नाही, 2-4 खड्डे वगैरे मध्ये रोडला आहे, जो जुना रोड आहे. आणि हा जो नवीन रोड झाला आहे तो मस्त आहे. बघते या साईडला दरड कोसळण्याची भीती आहे, कारण की डोंगर पूर्ण उभे कट केलेले आहेत. पाणी बघा किती आहे, एवढा जोरदार पाऊस लागते ना, रिक्षा पण बंद पडले आणि गाडीचे टायर बघा अर्धे पाण्याखाली जातात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, गावी आलो आहे मी आणि आपला गावचा परिसर पूर्ण पावसामुळे मस्त हिरवगार वाटतं आहे. आणि आपलं घर इकडे गाडी लावली, ॲक्च्युली गाडी आल्यानंतर काल धुतली मस्त, आणि गाडीचे मॅट आहेत ते धुवून ते सुकत ठेवलेले. आणि आज पुन्हा आपला प्रवास जो आहे मुंबईच्या दिशेने असेल, कारण की आज रविवार आहे आणि फक्त आपल्याला शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी होती. मग आज दुपारी जेवून निघेन मी. तर दुपारी आता जेवायला आई खेकड्यांचं करते, काल पप्पा आल्यानंतर लगेच खेकडी घेऊन आले. तर बघूया आज आपल्या व्हिडिओमध्ये खेकड्यांचा रस्सा बघायला मिळेल आईच्या आजचा, मस्त गावचा एकदम, आणि मग मुंबईचा प्रवास. तर बघूया आईची तयारी कुठपर्यंत आले. तर आई बघा इकडे तयारी करते. आई हाय कर आपल्या फॅमिलीला. तर बघूया आई, पप्पानी खेकडी साफ केली, मस्त खेकडी भरलेली आहे ते बघा, चांगली भरलेली खेकडी आहेत. आणि इकडे आई आता सगळं रेडी करेल. कांदा कापून ठेवला आईनी, इकडे लसूण आहे, आणि इकडे उकडे बोंबील आई करत ठेवलं आईनी. मस्त. काल बोंबील आम्ही येताना जेटीवर दिलं नाही, जेटीवरती बोंबील घेतलं आईनी तिकडे येताना. तर आईनी चालू केलं खेकडी बनवायला. इकडे 2 टोपामध्ये बनवते, कारण की एक टोप जो आहे तो आपल्याला मुंबईला न्यायचा आहे, म्हणजे अर्धी खेकडी. आज रविवार आहे संध्याकाळी, आणि एक टोपामध्ये आपल्या इथे घरी खायला. तर इकडे बघा आईने टाकल्या टोपामध्ये कांदा, फोडून ते चांगला 2 साईडला, लसूण आणि कांदा. आणि इकडे खेकडी आहेत मस्त भरलेली. तर आई 2 आता त्यांचे वेगवेगळे पार्ट करते, एक मुंबईला न्यायला आणि एक इथे घरी आता दुपारी जेवायला. खेकडी तर इकडे बघा, दोन्ही साईडला आपल्या इथे कढीपत्ता टाकले ना आई, कढीपत्ता, हिंग, आणि आपला गावचा किचन. आणि मसाला आहे, हा मसाला आईने घरीच बनवला मसाला ना आई. बघा गावचा मसाला घरचा आपला. आता इकडे बघा सगळे मसाले वगैरे टाकून झालेत मस्त एकदम, आणि त्याच्यामध्ये आई खेकडी टाकणार आहे. आणि तिकडे ते खेकडी ठेवले ते आपल्याला मुंबईला घेऊन जायचं आहे. त्यांना फक्त आई नॉर्मली मसाला वगैरे टाकले, वाटण मुंबईला जाऊन लावणार त्याला, आणि ही फक्त वाफून ती मुंबईला न्यायला. आणि ते आता रस्सा करते गावी खायला, आता दुपारी जेवायला. ही जी आहे ती पहिलीवाली, ती मुंबईला न्यायची आहेत, मस्त भरलेली खेकडी. आणि या साईडला आईने हे दुपारसाठी आता केले, थोडंसं पाणी टाकलं याच्यामध्ये, आणि आता मग वाटण लावेल. मस्त एकदम खेकड्याचा रस्सा रेडी होईल, आणि हा रात्रीला मुंबईला. तर आईने मस्त बघा फ्रेश वाटण काढलं आताच, हे बघा खूप भारी वास सुटला खेकड्यांचा एकदम. आणि आईच्या हातचा मला आज खेकड्याचा रस्सा खायला मिळणार आहे, मस्त एकदम गरम गरम. गरम गरम आई बोलते. किती वेळ लागेल अजून?
आता मीठ टाकलं. आता काय बोलते मीठ टाकलं की झालं रेडी. मग जेवायला बसतो. हे बघा मस्त ताजा वाटण. मस्त वास सुटला एकदम. भरपूर दिवसातून चांगला नाही. हो ॲक्च्युली वाटण होता पण तो काय बोलतो तो जुना वाटण आहे. भरपूर तर खेकड्यासाठी आपण फ्रेश वाटण करूया. हा चांगला लागेल. हा मस्त लागेल एकदम. ताजा कांदा. तर मंडळी जेवण रेडी झालं बघा. आपली खेकडी आहेत आणि बोंबील आहेत नाही, छोटे बोंबील आहेत. ते पण बैलत मग अशी. तर या जेवायला. आणि ही आईने सकाळी कोलबी केलेली मस्त छोटी भाकरी आणि कोलबी सकाळी नाश्त्याला होती. आणि दुपारी जेवायला ही त्या भाकऱ्या आहेत. ज्वारीची भाकरी आणि खेकडा. लाई आहे. पप्पा वाजता जेवायला आणि अजून सगळ्यांनी जेवायला. खेकड्याचा रस्सा आणि भात. डेंगे. तर या जेवायला. जेवून निघतो मी आपल्या परतीच्या प्रवासात पुन्हा मुंबईच्या दिशेने. मंडळी निघतोय मी आता. दुपारचे 2 वाजलेत. आणि आजचा तुम्हाला जाताना प्रवास जो आहे तो काल जो मी आलो तेव्हा आम्ही फेरीबोटने आलो आपल्या वेसवी बाग म्हणले. पण आता जाताना मी बोलो गणपतीमध्ये येताना कदाचित तिकडे येईन जर संध्याकाळी निघाल तर, कारण की 10 वाजता ही जेटी बंद होते. तर मग आता जाताना प्रवास मी मंडणगड, आंबेत, गोरेगाव आणि माणगाव असं करत मुंबईला जाईन. तर बघूया कसा प्रवास होता आजचा आपला. आणि पाऊस पण चांगला आहे. पाऊस लागवता दुपारी आता चांगला. आता पाऊस थांबला आहे. तर निघतो. पप्पा बाहेर बसलेत. आणि आज माझ्यासोबत आहे दानिश, आपल्या गावातला मित्र आहे. तर निघतो सोबत आहे तो, म्हणजे मला जाताना एकट्याला जायला नको आता. आई बाय बाय. चला पप्पा. चला निघूया. पाऊस थोडा आहे बघूया आता. तर मंडळी निघालोय मी आणि जस्ट आता केळशी वाटावर पोचेन. आणि पाऊस बघा किती आहे गावी. जोरदार पाऊस आहे. म्हटलं नसेल पाऊस आज, पण आज पण खूप पाऊस आहे. आणि आपला मित्र दानिश, त्याची सुट्टी संपली. तर बघूया कितीला पोहोचतोय आम्ही आता. आणि हा एक केळशी वाटा, जिथून आपण राईट मारला तर आपण दापोलीसाठी हरणे, मुरुड हे बघा जाऊ शकतो. आपल्याला जायचं आहे मंडणगड मार्गे. तर मंडळी रोड बघा हा. ॲक्च्युली मंडणपर्यंत रोड चांगला झाला आहे बऱ्यापैकी. थोडासा म्हणजे खराब कुठेच नाही, 2-4 खड्डे वगैरे मध्ये रोडला आहे. जो जुना रोड आहे. आणि हा जो नवीन रोड झाला आहे तो मस्त आहे. फक्त या साईडला दरड कोसळण्याची भीती आहे, कारण की डोंगर पूर्ण उभे कट केलेले आहेत. बाकी रोड तर एकदम भारी आहे. आणि पावसामुळे मस्त एकदम हिरवागार वातावरण आहे सगळीकडे. जिकडे नजर जाईल तिकडे पूर्ण हिरवागार आहे बघा डोंगर समोरचा. आपल्या कोकणातले रोड तर असेच आहेत सगळे, फक्त वाकण. सरळ रोडचा पॅच खूप कमी होतो. आता मंडणगडला आपण ऑलमोस्ट पोहोचू आता इथून. मंडणगडला पोहोचलो. 2 3 का 4 मिनिटांनी निघालो आम्ही. आणि आता 2:42 झालेत. म्हणजे ऑलमोस्ट एक 38 ते 35 मिनटं गेलीत आम्हाला मंडणगडला यायला. इकडे मंडणगडचा बाजार आहे. जेव्हा कॉलेज चालू असतं तेव्हा खूप गर्दी असते इकडे. आज संडे म्हणून मंडणगड खाली आहे. शाळा आणि कॉलेजला सुट्टी आहे आज. पाऊस बघा. मंडणगड सोडल्यानंतर रोड बघा, डबल लेन रोड आहे. जर असाच पुढे कंटिन्यू रोड झाला तर आपल्याला पलीकडून यायची गरज नाही आहे. डायरेक्ट ह्याच रोडने येऊ शकतो.
भारी वाटते रोड. थोडासा रोड चांगला कुठे भेटला तर ॲक्च्युली हे जे पॅच फक्त बाकी राहिले असं भाऊ बोलला. आता काय माहिती बघूया. पहिला पॅच भेटतोय जो असा खराब झालाय आणि बसवाला पाळण्यासारखं आलं देतोय समोरून. बापरे. पॅच राहिलेत पण ते खड्डे खूप मोठे आहेत. आता समोर एवढे मोठे आहेत टाकू कुठून गाडी. समोर असं वाटतं छोटे छोटे हे झालेत वीर. बापरे बघ गावात आता आता असं वाटलं चुकी गेली गाडीकडून आणून. खड्ड्यातून निघालो आणि हा देशमुख बागचा रोड बघा. ॲक्च्युली हा रोड ना खूप खराब होता पण तो पण आता रोड केलाय चांगला. डोंगर खाली आले बघा. आंबेडचा पूल हे दोन साईडला बघा फिशिंग चालू आहे. मच्छी पकडायचं काम करतात. आणि आपली सावित्री नदी. हा पूल पण खूप जुना आहे. त्याला रिपेअर केलाय पण नवीन काय पूल होत नाही इकडे अजून. तर मंडळी आता मी थांबलोय. लोणेरेचा CNG पंप आहे. नवीनच चालू आहे या साईडला. जसं तुम्हाला येताना म्हणालो की या साईडला खूप CNG झालेत आणि आपल्या रायनोने पण खूप चांगला एव्हरेज दिला. काल जाताना मी ॲक्च्युली इकडे जेव्हा जाताना मी मानगावला CNG फुल केला. मानगावच्या पुढे जो CNG पंप आहे तिथून आणि तिकडून डायरेक्ट श्रीवर्धन म्हणजे त्या रोडनी जेटीने गेलो. तर अजूनपर्यंत गाडीमध्ये CNG होता. आता जस्ट मी बरोबर इथे पोचलो आहे CNG पंपवरती आणि गाडी रिझर्व लागली. आता बघूया किती बसतं CNG. आणि खूप मोठा CNG आहे बा इकडे. बघूया किती बसतं CNG आता. आणि बऱ्यापैकी आलो आम्ही. हा रोड निघूनपर्यंत बघा 4 वाजलेत. म्हणजे 2-3ला का 2-4ला गाडी सोडली मी चिपळवरून. आणि ऑलमोस्ट 2 तास आता होतील पण ठीक आहे एवढा काय वाटत नाही. तर CNG बघा आपला 543 रुपयाचा म्हणजे 6.79. 7 किलो पण CNG नाही बसला कारण की गाडीमध्ये CNG आहे. आता जस्ट गाडी रिझर्व लागली होती म्हणजे 1-1.5 किलो CNG असेल गाडीमध्ये. निघालो CNG भरून. पाऊस काय आमची साथ सोडत नाही निघाल्यापासून. जिकडे जातो तिकडे पाऊस होतोय. तर बघूया कितीला पोहोचतोय आपण. मानगावला पोहोचलोय आणि मानगावची ट्रॅफिक आपली नेहमीची. ट्रॅफिक कधी कमी नाही होत. हा ते तर आहे. ती ट्रॅफिक कधी कमी नाही होत. कारण की इकडून आता पुढे एक लेफ्ट साईडला रोड गेला तो आपण काल गेलेलो त्या रोडनी म्हसळा. त्याच्यामुळे ट्रॅफिक इकडे असतेच. दोन्ही साईडला रोडच्या दुकान आहेत. जेव्हा बायपास होईल इकडचा त्याच्यानंतर बरं आहे. म्हणजे आतून मानगावातून यायची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट बाहेरून जाऊ शकतो. जसं आता वडखळला झालंय. निघालो मानगावच्या ट्रॅफिकमधून आणि पावसाला पण मागे सोडून आलोय. बघूया पाऊस कुठे पुढे मिळतंय का. आपला मित्र कंटाळलाय
त्याला यायचं होतं मसळा मार्गे. पण ठीक आहे, पहिल्यांदा एक्सपिरियन्स आला खूप दिवसांनी ह्या साईडच्या रोडचा. पण ठीक आहे, बऱ्यापैकी रोड आहे. म्हणजे जसं पण आम्ही त्या जेटीने आलो असतो 2:15च्या, तर 2:30ला इकडे ह्या साईडला आलो असतो पलीकडे, आणि तिकडून मग 4च वाजले असते मला माणगावला. आणि आता पण ऑलमोस्ट 4:15 4:30 झालेत. बघू आता, जाऊ सावकाश सावकाश. थांबलो हॉटेल फूड गार्डनला चहा पियाला. पाऊस निघायलापासून जो भेटला ना अजूनपर्यंत कमी नाही आलाय. कंटिन्यू पाऊस चालूच आहे. तेवढा पाऊस आहे. हा थोडासा कमी आहे पण खूप. आणि ह्या पावसामध्ये मला एक मित्र भेटला माझा. ॲक्च्युली माझा मित्र भेटला जो आहे प्रॉपर श्रीवर्धनचा, पण तो आलेला पाळले गावामध्ये. आणि स्कूटीवरून तो पाळल्यातून निघाला आहे आणि आता इथे म्हणजे पोचले ऑलमोस्ट वडखळच्या पुढे. वडखळजवळ पोचले आता जवळपास. म्हणजे विचार करा, स्कूटीवरून एवढ्या पावसामध्ये विदाऊट रेनकोट डबल सीट कसा प्रवास करतोय काय माहिती. पण भारी. पावसामध्ये पण मजा येते ॲक्च्युली बाईकवरती, पण स्कूटीवरती खूप रिस्की आहे. टायर खूप छोटे असतात. पण ठीक आहे, आता जा आपण चहा पिऊया आधी. तर या म्हणजे चहा प्यायला गरमागरम. झोप येत होती, चांगली चहा पिण्याचं बरं वाटेल. हॉटेल गरमागरम चहा प्यायली आणि मस्त वाटतंय. पाऊस चालू असताना गरमागरम चहा. आणि हा हॉटेल पण भारी आहे, म्हणजे टेस्ट चहाची चांगली होती. फूड गार्डन कधी या रोडने गेल्यात तर नक्की विजिट करा हॉटेलला. म्हणजे टेस्टसाठी तर टेस्ट भारीच होती. आपला मुंबई गोवा हायवे. ॲक्च्युली आज तर म्हणजे गावी आलो की आपले पाय निघत नाही पुन्हा मुंबईला जायला. पण कामानिमित्त जावं लागतं, काही ऑप्शन नसतं आपल्याला. की आपल्या गावाला असे म्हणजे आपण काहीतरी छोटा मोठा धंदा करू शकतो, पण नोकरीसाठी आपल्याला मुंबईला जावं लागतं. त्याच्यामुळे सगळे गाव तुम्ही आताच्या काळामध्ये बघाल ना, पूर्ण गावच्या गाव खाली असतात. पहिले होतं कर्ता पुरुष असायचा मुंबईला आणि बाकी पूर्ण फॅमिली गावी असायची. पण आताचं असं झालं आहे की पूर्ण फॅमिलीच पूर्ण शिफ्ट झालेत मुंबईला. त्याच्यामुळे गाव पूर्ण खाली असतात. असं आपण ऑफ सीझनला येतो ना गावाला, तेव्हा गाव एकदम शांत वाटतं. असं वाटत नाही की गावामध्ये कोण राहतं आहे. फक्त आपल्या सणाला गणपतीमध्ये वगैरे शिमग्यामध्ये थोडीफार लोक आता येतात आणि सगळ्यांना सुट्ट्या पण मिळत नाही. तर आता गावची परिस्थिती सध्याची अशी आहे. आणि सगळ्यांचे शेत वगैरे पण तसेच पडलेत. कोण शेती पण खूप कमी लोक करतात ना, कोणाकडे गुरं जास्त दिसत गावामध्ये. तर खूप म्हणजे परिस्थिती चेंज होत चालले. जसं लॉकडाऊनसारखं काय पुन्हा येऊ नये, बट असं झाल्यानंतर तेव्हा तुम्ही लॉकडाऊन बघितलं असेल की सगळे गाव पूर्ण भरलेले. कारण की कोणता संकट आला की सगळ्यात पहिले आपण आपलं घर शोधतो, जिथे आपण लहानाचे मोठे झालो आहे. आणि तसंच काही सीन होतं लॉकडाऊनमध्ये. सगळे लोक आपापल्या गावी घरी आलेली. आणि आता आलात तर बघायला तुम्ही गाव पूर्ण खाली पडले. तर निघतोय मी आता हॉटेल फूड गार्डन मधून. आता बघा डायरेक्ट पुढे थांबू, कारण की मित्राला पण सोडायचं आहे. म्हणजे तुर्बेला उतरेल तो कदाचित, पनवेल. आपला रायनो. तर मंडळी मी आता आयोरीला पोचलो आणि पाणी बघा किती आहे. एवढा जोरदार पाऊस लागते ना, रिक्षा पण बंद पडले आणि गाडीचे टायर बघा अर्धे पाण्याखाली जात आहेत. खूप जोरात पाऊस आहे आयोरीला पण. तर मंडळी आता बघा मागे 9:30ला 5 मिनिटं आहेत आणि आयुर्वेदला पोचलो मी घरी. स्नेहल पण घरी गेलेली, ती पण आम्ही सोबतच आलो. म्हणजे आता ती पण जस्ट आता पोचले. आणि आईने तर खेकडी दिल्या गावावरून, तुम्ही बघितला जेव्हा मी निघायच्या आधी आईने खेकडी करत होती. तर ती खेकडी मस्त खाणार होता आम्ही दोघंजणं भरलेली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची राहिलेली. ॲक्च्युली लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जी दुःखद घटना ऐकल्या असेल. आणि स्नेहलचा MBA पण कंप्लीट झाला, तर तिला पण अभिनंदन. तुम्ही पण सगळ्यांनी अभिनंदन करा, सगळ्यांनी मेसेज करा, कमेंट करा जास्तीत जास्त. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.